संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग क्रमांक 15। एक नाम हरी द्वैत नाम धुरी अद्वैता कुसरी विरळा जाती। समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला। सर्वा घटी राम देहाधी एक सूर्यप्रकाशला सहसर। ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मांगली या जन्मा मुक्त झाला। या अभंगात संत ज्ञानेश्वर महाराजांनी अद्वैत म्हणजे अखंड एकत्व आणि द्वैत म्हणजे विभिन्न याविषयी मार्गदर्शन केले। अद्वैत म्हणजे सर्वत्र एकत्र ईश्वर आहे हे जाणणे आणि द्वैत म्हणजे ईश्वर आणि जीव वेगळे आहे अशी समजूत। ज्ञानेश्वर महाराजांनी यातून अद्वैताची महती पटवून दिली आहे। ती कशी बघा। एक नाम हरी द्वैत नाम धुरी अद्वैत कुसरी विरळा जाती। म्हणजेच हरी हे एकच सत्य नाम आहे, त्याशिवाय द्वैत म्हणजे भिन्नतेची भावना ही कौल आहे। अद्वैत तत्व समजणे हे अत्यंत कठीण कार्य आहे आणि ते थोड्याच ज्ञानी लोकांना समजते। म्हणजेच ईश्वर एकच आहे, परंतु मानव विविध रूपे नावे आणि उपासनेमुळे त्याला भिन्न समजतो। खरी अनुभूती ही एकत्व जाणण्यातच आहे। उदाहरण बघा, जसे विविध नद्यांचे पाणी शेवटी समुद्रात एकरूप होते, तसे सर्व धर्म आणि उपासना अखेरीस एकाच सत्याला म्हणजेच परमेश्वराला गाठतात। समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला। म्हणजे समत्वाची बुद्धी म्हणजे सर्वांमध्ये समानता पाहण्याची वृत्ती अंगीकारली तर श्रीहरी सर्वत्र समान दिसतो। मनावर नियंत्रण म्हणजे शम आणि इंद्रियावर संयम म्हणजे दम साध्य केल्यावर ईश्वराची अनुभूती होते। बघा कसं की आपण सर्वांमध्ये एकच ईश्वर आहे अशी भावना ठेवली तर द्वेष, अहंकार आणि मत्सर संपून जातात। उदाहरण बघा, संताची वृत्ती ही सर्वत्र ईश्वर आहे अशी असते, त्यामुळे ते कोणालाही भेदभावाने पाहत नाही। नंबर 3, सर्वाघटी राम देहादी एक सूर्यप्रकाशाला सहस्र रश्मी। म्हणजे ईश्वर प्रत्येक जीवांमध्ये आणि प्रत्येक शरीरात एक समान आहे। जसे सूर्याच्या असंख्य किरणांतून एकच प्रकाश दिसतो, तसेच सर्व ठिकाणी ईश्वर हा एकच आहे। म्हणजे आपल्या देहाची, जातीची किंवा धर्माची पर्वा न करता ईश्वर सर्वांमध्ये समान आहे। उदाहरण बघा, सूर्य एकच असून त्याचे किरण सर्वांना एकसमान प्रकाश देतात, त्याचप्रमाणे ईश्वरही सर्वांमध्ये सारख्याच प्रमाणे वास करतो। नंबर 4, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागिली या जन्मा मुक्त झाला। म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या चित्तात हरिपाठ म्हणजे हरीचे नामस्मरण असल्यामुळे मी माझ्या मागील जन्मातील बंधनांपासून मुक्त झालो। म्हणजे सातत्याने ईश्वर स्मरण केल्याने मन शुद्ध होते आणि आधीचे पाप, दुःख आणि कर्मबंधन समाप्त होते। उदाहरण बघा, जसे की नदीचे पाणी अखंड वाहते, तसेच ईश्वर स्मरण अखंड चालू ठेवल्यास जीवनातील सर्व संकटे आणि पापांचे निवारण। नंबर 5, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण केली। म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सतत हरी नामस्मरण केल्याने मनुष्य इतके पुण्य मिळवतो की त्याची मोजमातात करणे अशक्य असते। म्हणजेच हरिपाठ म्हणजे सतत ईश्वराचे स्मरण करणे। हे स्मरण आपल्याला मोक्षाच्या मार्गावर नेते आणि सर्व संकटे दूर करते। उदाहरण बघा, जसे एखादा दिवा सतत तेवत राहतो, तसाच भक्ताचा हरिपाठही सतत सुरू राहिला तर जीवन प्रकाशमान होते। याच्यावरून मुख्य शिकवण अशी होते की संत ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगातून काही महत्त्वाचे संदेश दिले आहेत। जसं की ईश्वर एकच आहे आणि तो सर्वांमध्ये समान, मनावर संयम आणि सर्वांमध्ये समानता पाहणे अत्यंत महत्त्वाचे। सातत्याने हरिपाठ केल्याने मोक्ष आणि जीवनातील शांती प्राप्त होते। हरी नामस्मरण हेच खरे
पुण्य संचयनाचे साधन आहे. प्रेरणादायी याच्यावरून विचार असे येतात की हरिपाठातच जीवनाचा खरा आनंद आणि मुक्तीचा मार्ग आहे. सर्वांमध्ये ईश्वर पाहणारी वृत्तीच आपल्याला खरं समाधान देते. तर रामकृष्ण हरी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपण जे पण व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचेल.